माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता दिलगिरी व्यक्त केली आहे। चौफेर टीका झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना उपरती झाली आहे। शेतकरी कर्जमाफीवरनं माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली होती, त्यामुळे दिलगिरी नको, माफी मागा अशी मागणी शेतकऱ्यांकडनं केली जाते। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक काय करू पाहिजे तरी? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता। दरम्यान यानंतर माणिकराव कोकाटेंना उपरती झाली आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी आपल्या मुलांचा साखरपुडा आणि लग्न लावतात असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। आजी साहेब बोलले का कर्जमाफी होऊ शकत नाही, तो शेतकऱ्याला भेटत आपल्याला कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? म्हणजे रेग्युलर 5-10 वर्ष वाटत पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही, तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक काय करू पाहिजे तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राजकीय नेत्यांसह शेतकरी नेत्यांनी देखील टीकास्त्र डागलं। तसंच सरकारमधील मंत्र्यांनी देखील कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली। मंत्र्यांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे असा इशारा अजित पवारांनीही दिला होता। किंवा नक्की काय तुमच्या तोंडून स्टेटमेंट गेलेलं आहे हे मला त्यांना विचारावं लागेल। पण एक गोष्ट खरी, कुणी आम्ही काम करत असताना शेतकरी असेल किंवा महाराष्ट्रातले कुठल्याही व्यक्ती असतील, आम्ही ज्यावेळेस विश्वस्त म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिलं असतं 5 वर्षाच्या करता आणि आम्ही सरकारमध्ये काम करत असतो, त्यावेळेस आपलं वक्तव्य हे फार विचारपूर्वक आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे। कारण नसताना नाहक असं कोणी लाईटली बोलून कुणाला दुखवण्याचं काही कारण नाही, कारण तो लाखाचा पोशिंदा आहे। काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू। बळीराजाच्या जीवावर आपण सगळे 2 वेळेचं जेवतो याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य आहे। कृषी मंत्र्यांनी असं स्टेटमेंट करणं मला वाटतं ते योग्य नाहीये। शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात, त्याला तो तोंड देत असतो, म्हणून आपण जर त्याला जी काही मदत करतो त्याने ती कशी खर्च करायची यावर वाद घालण्यापेक्षा त्यांना आणखीन काय सहाय्य करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वक्तव्यावर भाजप खासदार अशोक चव्हाणांनी बोलणं टाळलं। मात्र शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांनी केलेलं वक्तव्य योग्य असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं। काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्ज भरण्याचा इशारा अजित पवारांनी दिला होता। कर्जमाफी जाहीर केली, आज तारीख आहे 28। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही, कारण 7,20,000 कोटीचा 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3-5 तारखेला वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतो, आम्ही म्हणजे सरकार। मला त्यांच्या कुठल्याही वक्तव्यावर टिप्पणी करायची नाही।
कर्जमाफीचा विषय विचाराधीन निश्चित आहे. अजित पवार वित्तमंत्री आहेत, त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून हा निर्णय आम्ही घेऊ, योग्य वेळेस घेऊ, असा त्यांचा बोलण्याचा अर्थ होता. आणि त्यावर नाकारलेलं नाही आहे, परंतु आज सर्वच आर्थिक बोजा मोठा आहे आणि ते सांभाळत असताना जी वास्तव भूमिका आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये. आज लाडकी बहिणी योजना चालूच आहे, सुरू आहे, ती पैसे वेळेवर मिळत आहेत. माणिकराव कोकाटेंनी केलेल्या वक्तव्यानंतर सोलापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना देखील चांगलीच आक्रमक झाली. आंदोलनकर्त्यांनी कोकाटे यांच्या बॅनरला काळं फासलं होतं. तसंच त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. तर दिलगिरी नको, माणिकराव कोकाटेंनी माफी मागावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. माफी ते मागितलीच पाहिजे. आज कृषी मंत्र्यांनी जे वक्तव्य केलं, जर शेतीमालाला जर त्यांनी जर हमी भाव दिला तर आज शेतकऱ्याला कुठलाही गरज पडणार नाही किंवा कोणत्या मदतीची गरज पडणार नाही. शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की कृषी मंत्र्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, पण त्यांनी सर्व शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. या कृषी प्रधान देशामध्ये जिथे 70% लोक हे शेतकरी आहेत, त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारतील एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचा वारंवार चेष्टा करतोय. तर फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे, साहेब आम्ही हे खपून घेणार नाही. शेतकरी कर्जमाफी तर तुम्ही देतच नाही. तुमच्या मॅनिफेस्टो मध्ये होता संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, परंतु तुम्ही कर्जमाफी तर दिलाच नाही, परंतु वेळोवेळी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा चेष्टा उडवता. माणिकराव कोकाटेंची शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधानाची ही काही पहिली वेळ नव्हती. या अगोदर देखील त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली होती आणि आता पुन्हा एकदा कर्जमाफीवरून त्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केली. मात्र चहूबाजूंनं टीकेची झोड उठल्यानंतर मंत्री महोदय माणिकराव कोकाटेंना उपरती झाली आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.